राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत केली। पुणे महानगरपालिकेसाठी शेवटची निवडणूक 2017 साली झाली होती। त्यानंतर प्रशासक नियुक्त झाले। यथावकाश अनेक याचिकांचा निपटारा एकत्रित करत नवीन वर्षाच्या सुरुवातीला निवडणूक घेण्याचा विचार असला तरी पुण्याची महानगरपालिका जशी 2017 ला झाली होती तशीच यावेळी होईल याची शक्यता फारच कमी, कारण पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। आता महाराष्ट्राच्या राजकारणाची समीकरणं पुरती बदलत असल्यानं यावेळी पुण्यात कोण आपला झेंडा फडकवेल ते बदलत गेलेल्या समीकरणांवरून ठरवणं शक्य होतं। पुण्याची नेमकी समीकरणं कशी जुळत आहेत, भाजप 2017 सारखी बाजी मारेल की काका पुतण्या एकत्रित येऊन भगवा रोखू शकतात, जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी विजया वामन। राज्य निवडणूक आयोगानं काल पत्रकार परिषद घेत मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांसंबंधित कार्यक्रम जाहीर केला। यात नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर अर्जाची छाननी, 31 डिसेंबर उमेदवारी माघारीची मुदत, 2 जानेवारी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारी यादी, 3 जानेवारी मतदान, 15 जानेवारी आणि निकाल 16 जानेवारी असा एकंदरीत कार्यक्रम जो आहे तो निवडणूक आयोगानं आखला। पुण्यात औद्योगिकरणाचे जाळे प्रचंड वाढत आहे आणि त्यामुळे नागरी लोकसंख्या देखील तुलनेने वाढते। या सर्व लोकसंख्येला सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकाच होत नसल्यानं प्रशासक राज वाढलेलं होतं। त्यामुळे लोकांची गैरसोय ही होतच होती, पण राजकारण्यांची देखील तेवढीच गैरसोय आपल्याला पाहायला मिळाली। या वर्षीचे समीकरण जाणून घेण्या अगोदर महत्त्वाचे ठरतात ते अगोदरच्या निवडणुकीची समीकरण जाणून घेणं। पुणे महानगरपालिकेत 48 वॉर्ड्स आहेत, ज्यामध्ये एकूण 162 नगरसेवक निवडून दिले जातात। याआधी झालेल्या 2017च्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे स्वतंत्र लढले, कारण शिवसेना आपला भगवा एक हाती फडकवू शकते असं वाटत असल्यानं शिवसेनेला भाजपची गरज वाटत नव्हती। तर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पुणे महानगरपालिकेतील सत्तेत पवारांना वाटेकरी नको असल्यानं त्यांनी कुणाशीही युती न करता स्वतंत्र लढण्याला पसंती दिली आहे। मात्र ज्या शिवसेनेनं भाजपला डावललं होतं तिथेच 162 पैकी भाजप 77 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर शिवसेनेला केवळ 10 जागा मिळाल्या होत्या। बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 44 जागा, तर काँग्रेसला 16 आणि मनसेला 6 आणि इतर अपक्ष 5 जागा मिळाल्या। भाजपनं स्वबळावर अपक्षांच्या ताकदीनं पुण्यात आपली सत्ता स्थापन करून मुक्ता टिळक यांना महापौर पद दिलं, तर उपमहापौर पद RPI आठवले गटातून सुरुवातीला नवनाथ कांबळे यांना दिलं आणि त्यांच्या निधनानंतर सिद्धार्थ धेंडे यांना देण्यात आलं। महापालिका ही स्थानिक नेते अधिक करून आपल्या हातात घेतात, पण गेल्या काही काळामध्ये पुण्यातील स्थानिक नेत्यांबाबत देखील चलबिचल दिसून आली। रवींद्र धंगेकर जे शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेवक होते, त्यांनी शिवसेना सोडून मनसेची वाट पकडली। मात्र पक्षांतर्गत कुरबुरी वाढल्यानं काँग्रेसकडून महानगरपालिका, विधानसभा नंतर लोकसभा लढवली, पण त्यातही पराभव झाल्यानं आता महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत शिंदे गटाचं वर्चस्व वाढवण्यावर भर देत आहे। मुरलीधर मोहोळ हे भाजपचे नगरसेवक, नंतर महापौर म्हणून पुण्यामध्ये चांगलंच जम बसून केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर ते दिल्लीत स्थिरावतात। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तेही मैदानात उतरलेत, तर वसंत मोरे यांनी मनसेतून आपली कारकीर्द सुरू करून लोकसभेसाठी वंचितमध्ये प्रवेश केला। वंचित त्यांच्या माध्यमातून स्थानिक गणिते आखू लागली, तेव्हा वसंत मोरे हे उद्धव ठाकरे गटात गेले। एकंदर या तिन्ही स्थानिक नेत्यांची चलबिचल पक्षाला धोकादायक ठरू शकते की फायद्याची हे काही दिवसात समजेल। परंतु यावेळी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन मोठे समीकरण आहेत। भाजपनं 2017 ला घेतलेल्या बहुमताची पुनरावृत्ती पुन्हा होईल असा विश्वास ठेवून फडणवीस यांनी यावेळीही भाजप स्वबळावर लढणार असल्याचं घोषित केलं। त्यामुळे अजित पवार आणि भाजप यांच्यात थेट संघर्ष होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिल्या। मात्र काही दिवसांपासून पवारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, म्हणून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होऊन लढतील अशा चर्चांना उधाण आलं होतं, पण या चर्चांना पवारांकडून ब्रेक लागला। त्यामुळे अजित पवार गटाला विजय मिळवणं मोठं आव्हान ठरणार आहे। महायुती एकमेकांच्या विरोधात लढून फक्त ही निवडणूक होणार नाही, कारण इथे महाविकास आघाडीने आपापसातले मतभेद बाजूला ठेवून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला। पुण्यातील काँग्रेस भवन इथे महाविकास आघाडीची आगामी महापालिका निवडणुकांबाबत बैठकही आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढण्यावर स्थानिक नेत्यांचे एकमत झालं। काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटलं की आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यात काही प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्या।
आजच्या बैठकीत निवडणुकीच्या धोरणांवर चर्चा होऊन 3 गोष्टींवर एकमत झालंय. 1. भाजपाच्या विरोधातील समविचारी पक्षांच्या बरोबर चर्चा करणं, त्यांचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करणं. दुसरी बाब म्हणजे जागा वाटप झाल्यावर एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यावर दुसऱ्या पक्षाकडून कोणालाही एबी फॉर्म देण्यात येणार नाही. आणि तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे जी आघाडी निवडणुकीच्या आधी राहील ती आघाडी महापालिका निवडणुकीनंतरही राहील, असं त्यांनी यावेळी सांगितलंय. महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीने यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत हिरवा कंदील दाखवलाय. त्यामुळे महाविकास आघाडीने जुळवलेल्या समीकरणात भाजप फसणार की राष्ट्रवादीच भाजपला अडचणीत आणणार हे मात्र लवकरच कळेल. पुण्याच्या राजकारणाविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या सगळ्या गोष्टींमध्ये मुंबईसाठी सुद्धा ठाकरेंना हा शेवटचा चान्स आहे. यावेळी जर ठाकरे शिंदेंच्या विरोधात तरले तरच टिकतील, नाही तर संपतील, अशा चर्चा होतात. या सगळ्याच घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मराठी मंडळी. धन्यवाद.